नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज सिरे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गोल्ड मेडल क्लासेस. आतापर्यंत आपण या मागील व्हिडिओमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सबद्दल जाणून घेतलं. त्यातील प्रॅक्टिस सेट 1.1 मधले आपण काही क्वेश्चन 5 क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत. आता त्या पुढील क्वेश्चन जे आहे 6 नंबरचा, तो आता आपण या लेक्चरमध्ये सोडून घेणार आहोत, सॉल्व करणार आहोत. तर आपण बघूया की आपला जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे की 1/3 x + y = 10/3. 2x दुसरा जो इक्वेशन आहे 2x + 1/4y = 11/4. आता क्वेश्चन पूर्ण आपण घाबरून गेलो असतो आहे की नाही. आता आपण साधे जे सोडवले आहेत ते बघितले, पण हे कसे आहे तर अपाऊंडमध्ये म्हणजेच अपूर्णांकामध्ये आहे की नाही. कसे सोडवायचे, काय सोडवायचे. तर मित्रांनो घाबरू नका, एकदम सोप्या पद्धतीने आहे, सोपे गणित आहे. जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा तुम्हाला अरे वा, इतक्या सोप्या पद्धतीने हे आहेत असं आपल्याला लक्षात येईल. तर बघूया आपण जे करत असतो ते बघूया. सोल्युशन जो पहिला इक्वेशन आहे तो लिहून घ्या. 1/3 x + y = 10/3. याला आपण नाव किंवा नंबर देऊ शकतो, इक्वेशन नंबर फर्स्ट. बरोबर आहे. नेक्स्ट आहे 2x + 1/4y = 11/4. इक्वेशन नंबर सेकंड. आता बघूया मित्रांनो की आता पहिल्या इक्वेशनमध्ये आपल्याला इथं जर डिफिकल्ट वाटलं, म्हणजे जे थोडं क्रिटिकल वाटतं की ते आपल्याला अपाऊंडमध्ये जो 3 आहे तो आहे की नाही, तो आपल्याला जास्त त्रास देणारा असा वाटत असेल. पण मित्रांनो जर त्या 3लाच आपण जर काढून टाकलं तर इक्वेशन सरळ आणि सोपं होईल की नाही, आहे की नाही. मग आपण काय करणार आहोत, या 3ला काढण्यासाठी या पूर्ण फ्रॅक्शनला 3नच मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 3ला काढायचं तर कोणाला आणावं लागेल, 3नच त्याला त्या एकमेकांचं भांडण करावं लागेल, असं आपण त्याला समजू शकतो आहे की नाही. मग बघूया आपण जो इक्वेशन आहे फर्स्ट की त्याला आपण काय करणार आहोत, 3ने मल्टिप्लाय करणार आहोत. बघूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. 1/3x × 3. पहिल्या पदाला 3ने मल्टिप्लाय केलं, जो प्लसचा सिम्बॉल येतो तसंच तसा देऊ. y × 3 त्यानंतर = 10/3. 10/3 × 3. आता मित्रांनो आपण 6वी किंवा 7वीला याचं जे बेसिक आहे ते बघितलं असेल, पण नसेल बघितलं टेन्शन घेऊ नका. आता हा जो आहे खालचा, ज्याला आपण काय म्हणतो छेद, डिनोमिनेटर आहे की नाही, आणि हा आहे अंश. आता छेदाचा आणि अंशाचा संबंध जर बघितला तर तो कसा असतो, भागाकाराच्या स्वरूपात असतो. मग आता हा एक फ्रॅक्शन आहे आणि इथं असं समजूया आपण जिसका कोई नहीं उसका एक. बरोबर आहे. मग इथं पण हा फ्रॅक्शन तयार झाला आणि हा पण फ्रॅक्शन तयार झाला. मग या हा जो आहे छेद आणि हा आहे अंश, तर दोघांचा संबंध कसा असतो, तो भागाकाराचा. तर आपण असं समजूया की 3ला भाग गेला तर 3 आणि 3 कटला, म्हणजे इथं उरला फक्त x. बरोबर आहे मित्रांनो. पुढे प्लस y × 3. याचं काय येईल, 3y. बरोबर आहे. इथं पण सेम याच्यासारखंच 3 आणि 3, म्हणजे या दोघांचा संबंध कसा असतो, भागाकाराचा. कसा म्हणाल सर की हा पण फ्रॅक्शन आहे आणि हा फ्रॅक्शन नाही आहे, मग याला आपण फ्रॅक्शन म्हणू शकतो आहे की नाही, जिसका कोई नहीं उसका एक. आलं लक्षात. म्हणजे हा पण छेद आहे आणि हा पण छेद आहे. बरोबर आहे. पण छेदाचा आणि अंशाचा नेहमी जो संबंध आहे तो कशाचा असतो, तर भागाकाराचा असतो. हे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला. मग असं आहे तर आपण त्याला काय करायचं की क्रॉस भागाकार करायचा. बरोबर आहे. हा छेद आणि हा अंश, तर यांचा पण संबंध कटला, तर आलं इथं 10. म्हणजे जो 1 नंबरचा इक्वेशन आहे तो या पद्धतीने तयार झाला, त्याला आपण इक्वेशन नंबर देऊ 3rd. बरोबर आहे. पुढे इथं पण तसंच, जर 4 घालवायचे आहे, 4ला आउट करायचं आहे, तर आपल्याला कोणाला आणावं लागेल, तर 4लाच आणावं लागेल. तर जो याला जसं मल्टिप्लाय बाय 3 केलं तसं याला मल्टिप्लाय बाय 4 इथं लिहावं लागेल मित्रांनो आपल्याला. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/4. जो इक्वेशन सेकंड आहे आपल्याला त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, तर 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघूया. 2x × 4. हा प्लस जसा तसा लिहू. 1/4y मल्टिप्लाय बाय 4
इज इक्वल 11/4 11/4 मल्टिप्लाय 4 बरोबर आहे. आता या दोघांचा गुणाकार करून घ्या. 2 आणि 4 4 2 चा 8 आणि हा x जसाच तसा. हा प्लस आहे जो साईन येतो लिहावाच लागेल. त्यानंतर इथला हा 4 आणि हा 4 पण कटला कारण की दोघांचा संबंध कसा आहे अंश आणि छेदाचा आणि अंश छेद काय करत असतात एकमेकांना भागत असतात. 4 4 1 चा 4 मग इथं काय की 1y. आता आपण 1 असं लिहित नाही म्हणजेच y लिहितो आहे की नाही. जी 1 हा y 1च आहे की नाही आहे की नाही म्हणून हा y जसा तसा. इथं 4 1 चा 4 बरोबर आहे. मग इथं उरले 11. हा झाला इक्वेशन नंबर 4. ओके मित्रांनो आता मी इथं थोडंसं बाजूला घेतो. जो आपला 3 नंबरचा आहे x + 3y = 10 हा थर्ड नंबर. त्यानंतर 8x + y = 11 हा झाला 4 हा झाला 3. आता बघा बरं मित्रांनो सोपा झाला की नाही. तुम्ही क्वेश्चन बघूनच घाबरून गेले होते की आता हा कसा सोडवला जाईल आहे की नाही. एवढं घाबरण्याची गरज नाही आहे. आपल्याजवळ काय असली पाहिजे ट्रिक असल्या पाहिजे. त्यासाठी 6वी आणि 7वीचं बेसिक कॉन्सेप्ट येणं गरजेचं आहे. पण भरपूर जणांचं त्यावेळेस अभ्यासात लक्ष नसेल किंवा झालं नसेल असो पण आता लक्षात ठेवायचं आहे. असं जर आलं तर ह्या पद्धतीनं त्याला सॉल्व्ह करायचं आहे. आलं लक्षात. आता बघा 2 इक्वेशन इथं सेम झाले आहे की नाही. मग आता कोणता तरी एक इक्वेशन कसा एक व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी असली पाहिजे सेम असली पाहिजे म्हणजे आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता येईल. मग बघा इथं 8x आहे. इथं 8x करू शकतो पण काय होईल सर्व इक्वेशनला जर 8 मल्टिप्लाय केलं तर तो खूप मोठा होईल आहे की नाही. आपल्याला काय आहे की गणित जेवढं शॉर्ट करता येईल तेवढं शॉर्ट करता आलं पाहिजे. तर आपण पुढे बघू. इथं y आहे आणि इथं 3 आहे. तर या सगळ्या इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करू शकतो की नाही आहे की नाही. म्हणजे ह्या वायची व्हॅल्यू आपण 3 करू शकतो. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 ला कितीने करायचं आहे मित्रांनो तर 3 ने आहे की नाही. 3 ने करायचं आहे. तर मी आता इथं लिहित नाही डायरेक्ट लिहितो. 8 3 चा 24 x आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर 3 ने जेव्हा वायला मल्टिप्लाय करू तेव्हा 3y आणि 11 3 चा 33 हा झाला इक्वेशन नंबर 5 आपला तयार बरोबर आहे. आता हा तयार झाल्याच्या नंतर इथं बघा हा 3y आहे हा पण 3y आहे. मग या दोघांचं सारखीच असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल दोघांच्या समोर साईन कोणते प्लस प्लसचे. तर मग अशा वेळेस काय करायचं आपण शिकलो पाठीमागच्या याच्यामध्ये. तर काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल म्हणजे खालच्या याच्या आपल्याला काय करावं खालच्या जो इक्वेशन असतो त्या खालच्या इक्वेशनचे सगळे साईन काय होतात चेंज होतात. म्हणजे एक प्लस येतो तो काय होईल मायनस होईल म्हणजे जेणेकरून ते कट होतील बरोबर आहे. मग लक्ष द्या मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल 5 मधून थर्ड निघेल आहे की नाही. 5 मधून आपल्याला थर्ड काढता येईल. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन पूर्ण लिहा. इक्वेशन कितवा काढायचा आपल्याला थर्ड कशामधून तर फ्रॉम 5 मधून थर्ड 5 मधून आपल्याला काय करायचं आहे. चल तर 5 नंबरचा काय वरती लिहा जो मोठा आहे ना तो वरती लिहायचा 24x + 3y = 33. पुढे आहे आपलं 3 नंबरचा x + 3y = हे झाले 10. काय करायचं आहे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ते सबस्ट्रॅक्ट आणि सबस्ट्रॅक्ट करता वेळेस लक्षात ठेवायचं की खालच्या इक्वेशनचे काय होत असतात साईन चेंज होत असतात. तर इथं प्लस आहे हा झाला मायनस हा प्लस आहे हा झाला मायनस हा प्लस आहे हा झाला मायनस. चला 24 मधून 1x गेला तर किती असेल 23x असणार बरोबर आहे. हा प्लस आणि हा मायनस 3y कटला बरोबर आहे. इथं 33 आहे आणि मायनस 10 आहे तर किती येईल मित्रांनो 33 मधून 10 गेले 23 बरोबर. आता इथं आपल्याजवळ काय तयार झालं खाली 23x = 23. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे
म्हणून आपण एक्सला तिथल्या तिथं ठेवायचा, समोरचा जो इक्वलच्या पलीकडचा 23 तिथल्या तिथं. गायब कोण झाला मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या इकडचा 23 कसा आहे मल्टिप्लायमध्ये पलीकडे गेला, डिवाइड झाला 23. ओके, 23 आणि 23 आहे की नाही, यांचं डिवाइड करायचं तर 23 1 23 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्सची व्हॅल्यू आली आपली 1. एक्सची व्हॅल्यू आली 1. बरोबर आहे. थोडंसं पुढे घेऊया बघा. आता पुट एक्स इज इक्वल किती आलेली आपली विद्यार्थी मित्रांनो, तर 1. एक्स इज इक्वल 1. आता कशात पुट करतात, सोपं कोणतं जाईल आपल्याला, एक्स इज इक्वल 1 जर हे करायचं आहे तर मला वाटतं आपल्याला थर्ड सोपं जाईल. आपण ते काय करू, आपण त्याला थर्डमध्ये टाकू. इन इक्वेशन 3. तर आपला काय आहे 3 नंबरचा, एक्स प्लस 3y इज इक्वल 10. हा आपला 3 नंबरचा इक्वेशन आहे. बरोबर आहे. आता याच्यात काय करायचं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. बरोबर आहे. तर इथं हा 1 प्लस देअरफॉर 1 प्लस 3y इज इक्वल 10. आता पुढे सॉल्व करा. तर आता 1 पलीकडे जाईल, इक्वलच्या पलीकडे, म्हणजे हा 3y जिथल्या तिथे, हा 10 पण जिथल्या तिथे. लक्ष देत आहेत मित्रांनो. नसल जमत तर स्किप करू नका व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, तेव्हा तुमच्या लक्षामध्ये बसल. तुम्ही जर स्किप करत गेले तर लक्षात बसणार नाही की आपण काय काय केलं, काय सर केलं. आता इथं 3y आणि इथं आहे इज इक्वल 10. आता हा 1 पलीकडे गेला, प्लस आहे तर हा झाला मायनस. बरोबर आहे. तर 3y ची व्हॅल्यू किती आली, 9. 3y ची व्हॅल्यू किती आली, 9. पण आपल्याला 3y ची नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे फक्त ती 3 ची. तर आपण काय करू, y तसाच तसा ठेवू, हा 9 पण जसाच तसा. आता हा 3 इथं गायब झालेला आहे, तर पलीकडे गेला, अलीकडे होता तो मल्टिप्लायच्या स्वरूपात, पलीकडे गेला डिवाइडच्या स्वरूपात, आहे की नाही. तर 3 1 3 आणि 3 3 9. बरोबर आहे की नाही. तर y ची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो आपली, तर 3. आलं लक्षात, आहे की नाही. आता आपली एक्सची पण व्हॅल्यू निघाली आणि वायची पण व्हॅल्यू निघाली. आपल्याला हेच लागत होतं. आपण इथं खाली लिहून द्यायचं, सोल्युशन इज एक्स इज इक्वल 1 अँड वाय इज इक्वल 3. हे की नाही. काळजीपूर्वक तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुम्ही जर स्किप करत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काहीच कळणार नाही. एकदा पुन्हा जर नाही समजलं तर तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ पाहायचा आहे की नाही, पाठीमागे बॅग घेऊन बघायचा आहे. मी सगळे व्यवस्थितरित्या आपल्याला समजून सांगितलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता ह्या एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू जर आपण ह्या याच्यामध्ये टाकल्या, इक्वेशनमध्ये टाकल्या, तर दोन्ही बाजू सेम होतात. म्हणजे इकडं पण 10/3 येईल, जसं इकडं 10/3 आहे, आणि जसा इकडे 11/4 आहे तर तसाही इकडे 11/4 येईल. त्यासाठी आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू याच्या सायमल्टेनियस इक्वेशनचे जे व्हॅल्यू एक्सच्या आणि वायची व्हॅल्यू आहे त्या काढाव्या लागतात. तुम्ही काळजीपूर्वक याला बघा आणि स्क्रीनशॉट तुम्ही याचा घेऊ शकता. आता या प्रॅक्टिस सेटमधला पुढचा जो क्वेश्चन आहे आपला 7 नंबरचा, जो 99x + 101y इज इक्वल 499, आणि सेकंड नंबरचा जो इक्वेशन आहे तो आहे 101x + 99y इज इक्वल 501. आता ह्या जो क्वेश्चन आहे तर हा कधी कधी म्हणजे कसं विचारला जातो ते सांगतो तुम्हाला. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन असं एक विचारलं जातो, आणि त्यानंतर याच्या आधी एका परीक्षामध्ये असं विचारलं गेलं की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x + y अँड x - y. ह्या क्वेश्चनला ह्या पद्धतीनंही विचारल्या जातं. या पद्धतीनं विचारणं म्हणजे वेगळं आहे असं समजायचं नाही. जे आपण एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू काढतो तेच त्याला लागू होतात, म्हणजे तेच त्यांची व्हॅल्यू निघते. जे यांच्या व्हॅल्यू आहे की x + y आणि x - y, म्हणजे आपण जे सोडवतो सायमल्टेनियस इक्वेशन जे सॉल्व केले आपण याच्या आधीचे ते आणि हे असा प्रश्न सेम आहे, याच्यात घाबरायचं नाही. मग एखाद्या वेळेस काय होतं की आपल्या बुकमध्ये असं दिलेलं नाही, मग आपण घाबरून जातो की आपल्याला असं शिकवलंच नाही किंवा असं दाखवलेलंच नाही आहे. तशा वेळेस लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की हा जो क्वेश्चन आहे असा, आणि 7 जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे तो पण असाच विचारला गेला होता एक वेळेस परीक्षेला की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x + y अँड x - y, किंवा याला असं विचारतात की सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. दोन्हीही एकच क्वेश्चन आहे, घाबरायचं
नाही. आता बघा मित्रांनो, आपण याला सॉल्व करूया. सोल्युशन 99x प्लस 101y इज इक्वल 499, इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर आहे आपला 101x प्लस 99y इज इक्वल 501, इक्वेशन नंबर सेकंड. आता इथं तर वेगळंच झालं आहे की नाही. एका ठिकाणी आपल्याला एक कोणत्या तरी एकच्या व्हेरिएबलची सेम पाहिजे व्हॅल्यू आहे की नाही. इथं एक्सची 99, इथं 101 आहे. मग याला मल्टिप्लाय करायचं का, म्हणजे याला 101 करण्यासाठी काही करायचं का, किंवा याला 99 करण्यासाठी काय करायचं. घाबरू नका मित्रांनो. आता काय करायचं, जर असा क्वेश्चन विचारला गेला, व्हेरिएबलची व्हॅल्यू एवढी मोठी जर असली तर काय करायचं की या क्वेश्चनमध्ये एक वेळेस या इक्वेशनची ॲडिशन करायची आणि एक वेळेस त्यांची सबट्रॅक्शन करायची. म्हणजे आपल्याला काय होतात की जे इक्वेशन आहे ते छोटे मिळून जातात. बघूया कसं. आपण काय करू, एक वेळेस त्याची ॲडिशन करू. ॲडिशन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड यांची काय करायची आपल्याला ॲडिशन. पुढे आपल्याला इक्वेशन हा लहान होऊन जाणार आहे, घाबरू नका. जसे आपण पहिले इक्वेशन सोडवले, सायमल्टेनियस इक्वेशन जे सोडवले तसेच आपल्याला मिळणार आहे. बघूया. 99x प्लस 101y इज इक्वल 499, बरोबर आहे. याला नाव नंबर द्यायचं असेल तर देऊ शकता, नाही दिलं तरी काही हरकत नाही, आपण वरती दिलेला आहे. 101x प्लस 99y इज इक्वल 501, इक्वेशन नंबर सेकंड. आपल्याला काय करायची यांची तर ॲडिशन, बरोबर आहे. ॲडिशन करण्यासाठी 99 आणि 101 200x प्लस यांचं पण तसंच येईल ना, 200y इज इक्वल, आता हा 1 याच्यात टाकला म्हणजे हा झाला 500 आणि हा 500, हे झाले 1000 आहे की नाही. आता पुन्हा एक लक्षात ठेवा की ह्या पूर्ण इक्वेशनला 200 डिवाइड होतं, बरोबर आहे की नाही. 201चा 200 म्हणजे इथं 1 वरील म्हणजे x राहील, इथं 200चं बघूनच घेऊ आपण. याला काय करायचं की याला इक्वेशन नंबर देऊ शकतो आपण, द्यायचं असलं तर थर्ड आहे की नाही. तर हे जो इक्वेशन मिळालेला आहे आपल्याला, तर आपण काय करू की डिवाइड बाय इक्वेशन थर्ड बाय 200, बरोबर आहे. तर याला 200 डिवाइड केलं तर 200 आणि 200 काय होऊन जाईल, निघून जाईल. म्हणजे इथं उरला x प्लस इथं पण सेम काय उरला y इज इक्वल, हा झाला 200 याला जर डिवाइड केलं तर 205चा 1000 म्हणजे हा झाला 5. बघा हा एवढा मोठा इक्वेशन होता आहे की नाही, इतका स्मॉल झाला. याला इक्वेशन नंबर 4. पुन्हा आता ज्या ॲडिशन केली तसंच आपण याला काय करायचं, एक वेळेस सबट्रॅक्शन करायचं आहे. काय करायचं आहे तर सबट्रॅक्शन करायचं आहे या दोघांचंच. ओके. सबट्रॅक्टिंग इक्वेशन मोठा कोणता आहे, सेकंड आहे की नाही. 1 फ्रॉम 2 मधून त्याला आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. फ्रॉम 2 लिहून घ्या. मोठा जो आहे तो वरती लिहायचा. 101x प्लस 99y इज इक्वल 501 आणि 99x प्लस 101y इज इक्वल 499. काय करायचं मित्रांनो, आपल्याला याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. तर सबट्रॅक्शन करत असताना काय सांगितलं आपण की खालच्या इक्वेशनचं काय होत असतं, साईन चेंज होतात. प्लस आहे मायनस, हा पण प्लस आहे तर मायनस, हा प्लस आहे हा पण मायनस. तर 100 मधून 99 गेले तर किती उरणार आहे 2x, बरोबर आहे. इथं पण तसंच. आता इथं मोठ्या संख्येचं चिन्ह लागलं आहे की नाही. 99 मधून 101 काढले म्हणजे 101 मधून 99 काढलेले आहे असं होतं, बरोबर आहे. तर इथं 2y झालं, पण मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागलं. तर मोठी संख्या कोणती आहे, मायनस, बरोबर आहे. इथं पण तसंच असणार आहे. 500 मधून 499 गेले तर इथं उरले आपले 2. आलं लक्षात मित्रांनो. म्हणजे आपलं इक्वेशन नंबर हा, याला नंबर देऊ आपण
4 झालेला आहे की नाही 5 आहे की नाही. हा इक्वेशन आपला तयार झालेला आहे. याच्यानंतर याला जर आपण बघितलं तर 2 न डिवाइड होतं. 2 ने डिवाइड होतं. आपण इथं घेतो तर मी इथं वरती डिवाइड इक्वेशन किती नंबर आहे मित्रांनो त्याचा 5. कारण की सर्व इक्वेशनच्या सगळ्या पदांना 2 ने भाग जातो आहे की नाही. डिवाइड इक्वेशन 5 फ्रॉम किंवा बाय 2 आहे की नाही. मग काय आपला तो 2x - 2y इज इक्वल टू. बघा 2 न डिवाइड केलं, भाग दिला तर किती उरला 2 कटला उरला x मायनस इथं 2 न 2 ला कटला उरला y आणि 2 वनचा 2 म्हणजे हा झाला आपला इक्वेशन नंबर 6. आलं लक्षात मित्रांनो. इथपर्यंत एवढा मोठा होता, आता हा इथं छोटा झाला. कळालं. आता आपल्या जे पहिले इक्वेशन सोडवले त्या पद्धती आले की नाही ते, मग त्याला आपण आता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया आहे की नाही. इथपर्यंत आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. तर इक्वेशन बघा आपले कोणत्या सॉल्व्ह करायचं आपल्याला, हा एक आणि हा, बरोबर आहे की नाही. 2 इक्वेशन मिळाले. पहिला इक्वेशन काय आहे आपला x प्लस वाय इज इक्वल 5. किती नंबर आहे मित्रांनो याचा तर 4 आहे की नाही. आणि x मायनस वाय इज इक्वल 1 हा आहे 6 नंबरचा. बरोबर आहे. मी प्रत्येका इक्वेशनला नंबर दिलेले आहेत ते बघून घ्यायचे तुम्ही एकदा. एक वेळेस काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा, स्किप न करता, तेव्हा तुम्हाला हे गणित लक्षात बसेल. बरोबर आहे. आता मला सांगा इथं कोणता तरी व्हेरिएबल सारखा असायला हवा. हा पण सेम आहे, प्लस आहे की नाही. पण हा पण सेम आहे, कळलं. म्हणजे यांच्या आपण ॲडिशन करू शकतो आहे की नाही. म्हणजे इथे एक प्लस आहे आणि इथं मायनस आहे, मग यांची आपण ॲडिशन करायला काही हरकत नाही. बरोबर आहे. तर ॲडिशन इक्वेशन 6 and 4 ओके. चला तर काय आहे आपलं मानून घ्या. x प्लस वाय इज इक्वल 5, x मायनस वाय इज इक्वल 1. हा नंबर दिला तर चालतो, नाही दिला तरी चालतो. याची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची. बघा x आणि x किती झाले 2x प्लस आणि मायनस काय आले कट झाले इज इक्वल 5 प्लस 1 6. बरोबर आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. 2x इज इक्वल 6. x ची व्हॅल्यू काढायची आहे की नाही. म्हणून x जितल्या तिथं, हा 6 पण जितल्या तिथं. हां, गायब कोण झाला 2, पलीकडे गेला मायनस. बरोबर आहे. तर x ची व्हॅल्यू निघालेली आहे ती आहे 4. x ची व्हॅल्यू किती निघाली मित्रांनो 4. समजलं इथपर्यंत. खूप सोप्या पद्धतीनं मी समजून सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. x ची व्हॅल्यू किती निघाली 4. बरोबर आहे. तर आता काय करू आपण, पुट x इज इक्वल 4 कशामध्ये करता, इथंच करावं लागेल ना या दोन्हीमध्ये. कशात करता तुम्ही सांगा. मला वाटतं 4 मध्ये केलं तर सोपंच आहे. दोन्हीतही करा, काही हरकत नाही आहे. इन इक्वेशन 4 तर 4 नंबरचा काय मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपला x प्लस वाय इज इक्वल 5. ओके. एक्सच्या जागी देअरफॉर काय आलं 4 प्लस वाय जसाच तसा 5 हा आहे जसाच तसा. पुढे आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची म्हणून वाय जितल्या तिथं, 5 पण जितल्या तिथं. गायब कोण झाला इकडचा 4, इक्वलच्या पलीकडे गेला तर हा प्लस आहे तर मायनस. बरोबर आहे. तर वायची व्हॅल्यू निघाली मित्रांनो 1. वायची व्हॅल्यू निघाली 1. झालं. कितीही मोठा क्वेश्चन असू द्या, तुम्ही सोप्या पद्धतीनं सोडवू शकता. फक्त काय पाहिजे, आपल्या जवळ अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. ओके. इथं लिहून घ्यायचं सोल्युशन इज x इज इक्वल किती निघाला x 4 and y इज इक्वल 1. ओके.
एकदम सोप्या पद्धतीनं आपण हे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही काळजीपूर्वक स्किप न करता पूर्ण व्हिडिओ मी कुठं काय काय केलं ते आपण पाहायचं, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके. चला तर मित्रांनो, प्रॅक्टिस सेटचा सर्वात शेवटचा हा प्रश्न आणि 8 नंबरचा. 49x minus 57y is equal 172 and 57x minus 49y is equal 252 आहे की नाही. पहिल्या 7 नंबरच्या क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन आलेला आहे आणि तो या पद्धतीनेही विचारला जातो किंवा सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे कोणताही विचारलं तरी घाबरायची गरज नाही, दोघांचंही तसंच आहे. आता याला आपल्याला 7 नंबर सारखाच सोडवायचा आहे. तर चला तर बघूया सोल्युशन. 49x minus 57y is equal 172 इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर आहे मित्रांनो 57x minus 49y is equal 252 is equal इक्वेशन नंबर सेकंड. बरोबर आहे. असं जर आलं तर मी सांगितलं एवढं मोठं जर असलं तर एक वेळेस ॲडिशन एक वेळेस सबट्रॅक्शन. तर आपण काय करू, आधी ॲडिंग करू, ॲडिशन करू है की नाही. ॲडिंग इक्वेशन इक्वेशन 1 and 2. चला लिहून घ्या मित्रांनो, पटापट लिहायचा. 49x minus 57y is equal 172 आहे की नाही. याला नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता, नाही दिलं तरी काही हरकत नाही. 57x minus 49y is equal 252. चला काय करायचं आपल्याला, ॲडिशन करायची आहे. तर 9 मध्ये 7 मिळवला, हा झाला 6. एक जसा तसा लिहू आधी. हा झाला 6, कॅरीचा 1, 5 आणि 5 10, 106. आता याचं 106 आलं म्हणजे याचं पण 106y येणार आहे की नाही. इज इक्वल चला 2 2चा 4, 5 आणि 7 12, 12चा 2 कॅरी 1, 1 आणि 1 2, 2 2 4, 424 आलं. आता मला असं वाटतं इथं 106 आहे, तर 106नं भाग घ्यायला पाहिजे. 173चा 163 4नं गेलं पाहिजे. बरोबर. इथं 4नं डिवाइड झालं पाहिजे. तर आपण काय करू, या पूर्ण इक्वेशनला 106नं डिवाइड करण्याचा प्रयत्न करूया है की नाही. 106नं याला डिवाइड केलं तर किती येणार इथे, एक्स. बरोबर. सॉरी मायनस इथं 106/106 तर आन्सर येणार त्याचं वाय, कारण की दोन्ही कटले आहे की नाही. आणि इथं कितीनं डिवाइड होतं तर 4नं. बरोबर आहे. तिथं लिहून घ्या तुम्ही काय केलं तर डिवाइडिंग बोथ साइड बाय 106. तुम्ही दोन्ही बाजूला काय केलेलं आहे की 106नं डिवाइड केलेलं आहे. हा इक्वेशन नंबर तुम्ही इथं लिहायचा आहे थर्ड. इथं लक्षात ठेवा, हा इक्वेशन नंबर थर्ड मी लिहिलेला आहे. आता ॲडिशन झाली, दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन आहे की नाही. मग लिहा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन मोठा कोणता आहे मित्रांनो, 2 नंबरचा. तर 1 from 2 म्हणजे मोठ्यातून लहाना काढायचा आहे की नाही. तर 2 मधून आपल्याला 1 काढायचा आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, सरळ सांगायचा अर्थ. बरोबर आहे. चला मोठ्यावरती लिहा सेकंड नंबरचा 57x minus 49y is equal 252 किंवा 252 काही म्हणा, एकच अर्थ त्याचा निघणार आहे. मायनस 49x मायनस इथं काय आलं 57y इज इक्वल 172. आता मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा आपण सबस्ट्रॅक्ट करत असतो तेव्हा खालच्या इक्वेशनचे साईन चेंज होता. प्लस आहे मायनस झाला, हा इथं काय आहे मायनस आहे तर हा झाला प्लस. ओके.
पुढे इथं हा प्लस आहे तर हा झाला आपला मायनस. लक्षात आलं. तर चला 57मधून 49 आपल्याला काय करायचे काढायचे आहे. म्हणजे किती उरणार इथं 1 आणि हा 7 8x. चला हा एक प्लस आहे सॉरी एक मायनस आहे आणि एक प्लस आहे बरोबर आहे. तर अशा वेळेस पण आपल्याला काय करायची वजाबाकीच करायची आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढा. किती उरतं 8y आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. लक्षात येते मित्रांनो. पुढे इज इक्वल 252 मधून 172 काय करायचे मायनस. तर किती येईल 25 मधून 17 गेले 8 आणि 2 मधून 2 गेले 0 80. आलं लक्षात. आता याला या प्रत्येक पदाला 8 न काय होतं भाग जातो आहे की नाही. भाग जात असेल तर इथं काय उरणार आहे आपला x बरोबर आहे. प्लस इथं पण काय उरणार आहे y आणि 8 न याला भाग डिवाइड केलं तर 10 बरोबर आहे. तर आपण काय केलं ते इथं आपल्याला लिहावं लागेल की काय केलं आपण डिवाइडिंग बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजू बोथ साइड बाय किती न डिवाइड केलं मित्रांनो आपण तर 8 न डिवाइड बाय 8. लक्षात येते. तर हा इक्वेशन नंबर लिहायचा आहे तुम्ही 4 कारण की आपला इथं 3 झालेला आहे आणि हा 4 झाला का नाही. इतके मोठे मोठे इक्वेशन होते छोटे झाले की नाही आहे की नाही. मग इथं वरती लिहून घ्या. आपला इक्वेशन नंबर 3 कोणता आहे x मायनस वाय इज इक्वल 4. काय हा 3rd नंबर कारण की आपण दोघांमध्ये ॲडिशन करून आपल्याला 3 नंबरचा निघाला. दोघांमध्ये सबस्ट्रॅक्ट करून आपल्याला 4 नंबर निघाला आहे की नाही. आणि पुढे कोणता आहे आपला 4 नंबरचा तर x प्लस वाय इज इक्वल 10 आहे की नाही 10 इक्वेशन नंबर 4. चला आता आपल्याला एक व्हेरिएबल कट होण्यासाठी एक काहीतरी सारखा असायला हवा आणि प्लस मायनस असायला हवा आहे की नाही. हा प्लस आहे हा कटू शकत नाही 2x होईल आहे की नाही. इथं बघा मायनस वाय आणि प्लस वाय आहे म्हणजे इथं निघू शकतो. तर आपण असं जर करायचं प्लस मायनस जर कट करायची तर आपल्याला काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल बरोबर. ॲडिंग इथं लिहायचं आहे ॲडिंग इक्वेशन 3 and 4. तर लक्षात द्या मित्रांनो काळजीपूर्वक x मायनस वाय इज इक्वल 4 आणि x प्लस वाय इज इक्वल 10. काय करतोय आपण यांची ॲडिशन तर x आणि x किती झाले 2x मायनस आणि प्लसवाला कटला सोबत बसत नाही 4 आणि 10 किती झाले 14. आलं लक्षात मित्रांनो. आता आपल्याला 2x ची व्हॅल्यू काढायची आहे असं आपण समजू हे की नाही. 2x ची काढायची आहे पण आपल्याला x चीच काढायची. पुढे सांगतो मी आणखी. इथं 1 ला मी व्यवस्थित लिहून घेतो म्हणजे तुमच्याही लक्षात बसेल 1. ओके. आता आपल्याला फक्त आणि फक्त x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून x जिथल्या तिथं 14 पण जिथल्या तिथं गायब कोण झाला 2 पलीकडे गेला. इकडे कसं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये पलीकडे गेला डिवायडेशनमध्ये किंवा डिवाइड. ओके. तर 2 1 चा 2 आणि 2 7 चा 14 बरोबर आहे की नाही. 7 त्याला डिवाइड होतो की नाही. तर x ची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो आपली तर 7. x ची व्हॅल्यू किती आली आपली 7. लक्षात बसलं इथपर्यंत. चला पुढे घेतो मी खाली न घेता पुढे लिहितो की पुट काय की x इज इक्वल 7 इन कोणत्या इक्वेशनमध्ये करता वरती केलं तरी चालेल खालच्या ह्याच्यातही केलं तरी चालेल काही हरकत नाही. मला असं वाटतं आपण खालच्या ह्याच्यात करू म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल ते सोपं जाईल. म्हणजे 4 नंबरचे तर इन इक्वेशन 4 ओके. तर इक्वेशन नंबर 4 काय आहे आपला x प्लस वाय इज इक्वल 10 आहे की नाही. हा 4 नंबरचा आहे. तर x ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला इथं 7 पुट करायची आहे प्लस वाय देअरफॉर इकडे घेत चला 10. ओके. आता इकडं 10 ह्या 7 या बाजूला आहे पलीकडे जाईल तो बरोबर आहे की नाही. म्हणजे वाय असणार जिथल्या तिथं 10 पण जिथल्या तिथं. आता हा प्लस साईन होता पलीकडे गेला तर मायनस झाला. ओके. तर वायची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो आपली 3
किती आली 3. झालं आपलं सॉल्व. म्हणजे आपल्याला कितीही मोठे मोठे दिसणारे क्वेश्चन असले तर सॉल्व करायला सोपं आहे, फक्त आपल्याला काळजीपूर्वक ते सोडवायचे आहे, है की नाही. मग इकडे पुढे बघा, इथं शेवटचे आपल्याला लिहावं लागेल सोल्युशन इज x इज इक्वल, x किती निघाला तर 7 अँड y इज इक्वल किती आला आपला 3. हा झाला आपलं सोल्युशन. ओके, चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळालेलं असेल. फक्त आपल्याला काय करावं लागेल ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे की आपण कुठे कुठे कोणती क्रिया केलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न मला वाटतं 2022ला मार्चच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये 2 मार्कासाठी विचारला गेला होता, आहे की नाही. म्हणजे 2 मार्क आपल्या हाताने जाता कामा नये यावेळी जर तो पुढे क्वेश्चन आला. आता यासोबत आपलं प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. आपण आता पुढची जी मेथड आहे ती ग्राफिकल मेथड तो पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं बघायचा आहे, आपल्याला आपल्या वर्गमित्राला शेअर करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड बाय अँड थँक्यू.